तर माझ्या मागे जी सुंदर जागा तुम्हाला दिसते ती आहे हॉटेल अशोक माथेरान. इकडे जाण्यासाठी दादरवरून तुम्हाला ट्रेन पकडावी लागते आणि मग नेरळ स्टेशनला उतरावं लागतं. तुम्ही बघू शकता क्लायमेट आज खूप सुंदर आहे आणि माथेरान त्यापेक्षा जास्त सुंदर असणार आहे. सगळे मित्र आमचे खूप जास्त एक्सायटेड आहेत आणि मग आम्ही उतरलो नेरळ स्टेशनला. नेरळ स्टेशनमध्ये पोचतात थोडासा आम्ही फ्लेक्स केला आणि मग आम्ही गेलो बोर्डाजवळ. तुम्हाला दाखवायला नको आम्ही नेरळला आलो आहे. इकडून तुम्हाला 120 रुपीजनी कॅब भेटेल आणि कॅब तुम्हाला घेऊन जाईल सरळ स्वर्गामध्ये. स्वर्गामध्ये म्हणजे निसर्गामध्ये. मग इकडून तुम्हाला नेरळ हिल स्टेशन दिसतो. इकडे तुम्हाला 50 रुपीज चार्जेस पे करायला लागतात आणि तिकडून स्ट्रेट तुम्ही बाय वॉकिंग किंवा हॉर्स किंवा रिक्षाने जाऊ शकता माथेरान स्टेशनला. माथेरान स्टेशनवरून फक्त 15 मिनिट्स वॉकिंगवरती तुम्हाला भेटणार आहे हॉटेल अशोक. गार्डनवरून एंट्री आहे, तर कन्फ्यूज होऊ नका. ह्या लोकांची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता. हा कशाला आला मध्ये आजच्या फ्लेक्स मारायला. त्यानंतर आम्ही पोचलो अशोक हॉटेल. हॉटेल्सचे रूम खूप जास्त स्पेशियस आणि क्लीन आहेत. सो इकडे खूप मोठा ग्रुप राहू शकतो आणि आम्हाला खरंच आवडलं. त्यानंतर आम्ही केला नाश्ता. ब्रेकफास्ट पण खूप यमी होता. त्यानंतर आम्हाला करायचे होते ॲडव्हेंचर. ॲडव्हेंचर करण्याआधी इकडे पूर्ण सेफ्टी तुम्हाला भेटते, त्यामुळे काळजी करू नका. रोप क्लाइम्बिंग, झिप लाईन आणि बरेच काय काय आहे इकडे जे तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. हॉटेल अशोक का बेस्ट प्लेस आहे हे इकडे आल्यावर तुम्हाला समजतं. खूप वेगवेगळ्या व्हेरायटीजमध्ये तुम्हाला हे सगळं अनुभवायला भेटेल. त्यानंतर आमच्या मित्राची एक फुटेज घेतली, नाहीतर तो माझ्यावर रागवेल. खूप मजा आली. खरंच असं वाटलं की आज पैसा माझा वसूल झाला. त्यानंतर दुपारचा नाश्ता करून आम्ही गेलो डायरेक्ट DJ नाईटला. DJ नाईटला इकडे खूप मजा येते. सगळे लोक नाचतात आणि बरेच फ्रेंड्स बनतात. त्यानंतर इकडे रात्रीचं जेवण इकडे खूप सुंदर आहे. व्हेजमध्ये सर्वात बेस्ट डिशेस आम्ही इकडे खाल्ल्या आणि क्वालिटी तर वाव. त्यानंतर आमच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग होती. मग आम्ही पहिलं जेवून घ्यायचं ठरवलं. जेवून घेतल्यानंतर आम्ही जाणार आहे टेंट बघायला. इकडचे टेंट्स खूप जास्त छान आहेत आणि स्पेशियस आहेत. तुम्ही बघू शकता खूप लोकं टेंट्समध्ये राहतात आणि टेंट्स खूप जास्त क्लीन आहे. 2 जण झोपू शकतात एवढी जागा आहे आणि खरंच आम्हाला टेंट्स आवडले. ज्या लोकांना प्रायव्हेट पाहिजे जसं की कपल्स, त्या लोकांसाठी इकडे टेंट्स अवेलेबल आहेत. टेंट्स बघून झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं लाईव्ह सिंगिंगला. लाईव्ह सिंगिंग खूप मस्त मजा येते आणि बरेच लोकं एन्जॉय करतात. लाईव्ह सिंगिंग झाल्यानंतर तुमच्यात एनर्जी उरली असेल तर तुम्ही ट्रॅकिंगही करू शकता. ट्रॅकिंगला पण खूप मजा येते आणि खूप जास्त ॲडव्हेंचर वाटतं. ते सगळं करून झाल्यानंतर आम्ही गेलो झोपायला आणि सकाळी उठूनच इकडचा बेस्ट ब्रेकफास्ट आम्ही केला. ब्रेकफास्ट खूप जास्त डिलिशियस होता आणि व्हेरायटीज पण खूप चांगल्या होत्या. त्यानंतर आमच्या मैत्रिणी थोड्या रील्स बनवत होत्या. मग आम्ही विचार केला जाऊया पूलमध्ये. पूल पण इकडचा खूप जास्त क्लीन आणि स्पेशियस आहे आणि सगळ्यांनी मजा केली. म्हणजे हॉटेल अशोक इकडे आल्यानंतर आमचे पैसे, टाईम आणि सगळंच वसूल झालं असं बोलू शकतो. नक्की व्हिजिट करा हॉटेल अशोक माथेरान.